दरम्यान पालकमंत्री पदाच्या या घोळावरून संजय राऊतांनी शिंदे गटाला शाब्दिक टोले लगावलेत। शिंदे नाराज झाले की ते दरेगावला जातात। अगोदरच शपथविधीला वेळ लागला, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला आणि आता फक्त एकमेकांच्या थोबाडीत मारायची बाकी आहे असा टोलाही राऊतांनी लगावलाय। दरम्यान शिंदे नाराज नाहीत, पण ते त्यांच्या आमदारासाठी भूमिका घेतात असं शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलंय। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यावर तोडगा काढतील आणि सगळ्या नाराजांना राजी करतील असंही देसाई म्हणाले। स्वतः भारतीय जनता पक्षाकडे पुरेसं बहुमत आहे। त्यांच्या इतर दोन मित्र पक्षांची ताकद चांगली आहे। 220-25च्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रिपद, पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात। नक्की आपापसात त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये। म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला, आता एवढंच महाराष्ट्राचं नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे। इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे। साहेब नाराज आहेत, ह्या केवळ वावड्या उठवल्या जातात, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही की म्हणजे का झालं, कशामुळे झालं। एकदा फडणवीस साहेब परदेशातनं आले की मग त्याच्यावरती चर्चा होईल। पण निश्चितपणे मी सांगतो की सीएम साहेब परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर शिंदे साहेब, मान्य अजितदादा ही एकत्र तिघजण बसतील आणि अगदी समन्वयातनं खेळीमेळीत यातला सुद्धा तोडगा निघेल।